प्रत्येक महापालिका निवडणुकीच्या वेळेला असेच ढोल नगारे हे वाजताना दिसतात। निवडणुका संपन्न होतात, मात्र त्यानंतर विकास जो आहे तो होताना दिसत नाहीये। म्हणूनच आज आवाज कुणाचा मध्ये TV9 ची टीम पोहोचलेली आहे मुंब्र्यामध्ये। मुंब्र्यातल्या लोकप्रतिनिधींकडनं आणि इथल्या नागरिकांकडनं आपण जाणून घेणार आहोत मुंब्र्याच्या विकासासाठी आतापर्यंत ठाणे महापालिकेने काय केलेलं आहे, मुंब्र्याचा विकास खरोखरच झालाय का, सत्ताधारी पक्षाचे काय दावे होते आणि त्यानंतर विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण जे या इथल्या मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष देखील आहेत, MIMचे कमर खान आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे नासिर खान आपल्यासोबत आहेत, समाजवादी पार्टीचे परवेज फरीद आपल्यासोबत आहेत आणि भाजपाचे जावेद अख्तर आपल्यासोबत आहेत। या सगळ्यांबरोबर आपण चर्चा करणार आहोत। मुंब्र्यातले नागरिक देखील आपल्यासोबत आहेत। या सगळ्यांना पहिला कॉमन प्रश्न जो आपण विचारतो तोच प्रश्न असणार आहे, मुंब्र्याचा विकास झालाय का आणि झाला असेल तर किती प्रमाणात झालेला आहे। सुरुवात करतो शिवसेनेच्या नगरसेवकांपासून। भगतजी, मुंब्र्याचा विकास झालाय का? निश्चितच झालाय। मुंब्र्यामध्ये आज जे ठाण्यामध्ये दिलं गेलंय त्याच्या प्रमाणात आम्ही मुंब्र्यात पण तेवढाच विकास करायचा प्रयत्न, आणि हा ठाणे महानगरपालिका संयुक्त जी आमची युती आहे या युतीने जे प्रामाणिकपणे आम्हाला मुंब्र्यात देता येईल ते आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे। शानूजी, जो दावा सत्ताधारी पक्ष करतोय तो योग्य आहे असं वाटतंय का? मुंब्रा में विकास हुआ है पिछले कई सालों के माध्यम से, ये 5 से 10 सालों में विकास हुआ है। दोघेही म्हणतायत, शिवसेना म्हणते, राष्ट्रवादी म्हणते, बघायला गेलं तर दोघेही सत्ताधारी पक्षाचा एक भाग आहेत, MIMचे प्रतिनिधी आहेत। तुम्हाला काय वाटतंय, विकास झालाय? विकास नहीं हुआ है, विनाश हुआ है। विकास नहीं हुआ, हमारे टैक्स पेमेंट का विनाश हुआ है। टॅक्स पेमेंटचा विनाश झालेला आहे। सर, तुम्ही काय सांगाल, ह्या दोघांनी जो दावा केलेला आहे त्याशी किती सहमत आहे? 2007 में थाना महानगर पालिका का जो बजट होता था वो 850 करोड़ का होता था, और आज जो थाना महानगर पालिका का बजट है वो 2700 करोड़ रुपया है। जिस स्केल पे 3 गुना बजट बढ़ा है, उस हिसाब से जिस हिसाब से विकास होना चाहिए था उस हिसाब से कोई विकास नहीं। समाजवादी पार्टीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अबू आझमी नेहमी सांगतात की आम्हाला मुंब्र्याचा विकास करायचा आहे। मग तुम्हाला जर विकास करायचा आहे आणि यांनी जर दावे केलेले आहेत का विकास झालेला आहे, नेमकं खरं काय म्हणायचं? ये हकीकत है कि विकास तो बिल्कुल नहीं हुआ है। जिस हिसाब से यहाँ पर विकास की ज़रूरत है, जो हम पर बहुत सारी चीज़ें सिर्फ बताई जा रही है लेकिन प्रैक्टिकली ऐसा कुछ भी नहीं हुआ है। आज हर कोई बहुत ज़्यादा परेशान है, चाहे वो फाइनेंशियली हो, चाहे वो एजुकेशन के हिसाब से हो, चाहे वो हेल्थ के हिसाब से हो, सभी के सब लोग यहाँ पे ग्राउंड लेवल पे परेशान हैं। सगळेच त्रस्त आहेत। भाजपाचे जावेद अख्तर आपल्यासोबत आहेत। सर, सत्ताधारी पक्षाचा तुम्ही एक भाग आहात। आपण जर बघितलं तर प्रभाग समिती राष्ट्रवादीकडे आहे, शिवसेना राष्ट्रवादी दोघेही म्हणते विकास झालेला आहे। तुम्हाला काय वाटतं, खरोखरच विकास झालाय का? नाही, आज माझं असं वाटतं की आपल्या मुंब्राला इथे विकास नहीं झाला। काय इथे तुम्ही बघा, आप देख सकते हैं यहाँ पर आपके ग्राउंड लेवल के ऊपर कोई विकास नहीं हुआ। हर आदमी सिर्फ रोड दिखाकर राजनीति करता है, सिर्फ रोड बने हैं, जबकि ये तमाम विकास जो 2007 में जितनी भी जो थोड़ा बहुत 10% जो यहाँ पर विकास का काम हुआ है वो 2007 में ऑलरेडी थाना म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने पास कर दिया। 2007 मध्ये विकास झालाय, मात्र त्याच्यानंतर विकास झालेला नाहीये। आज 2017 उजाडाला आलेला आहे, मात्र ह्या 10 वर्षात नेमकं काय झालेलं आहे ते मुंब्र्यातल्या नागरिकांकडून जाणून घेऊया आपण। तुम्ही मला सांगा, जो दावा यांनी केलेला आहे मुंब्र्याचा विकास झालाय, तुम्हाला काय वाटतं, विकास झालाय का? मेरे हिसाब से तो विकास नहीं हुआ है मुंब्रा में। चाचा, आपको क्या लगता है? जो विकास जितना होना चाहिए उतना नहीं हुआ है। काम हुआ है, विकासाच्या बद्दल कुठलाही काम आता शिल्लक राहिलेलं नाही आहे। फक्त हे महानगरपालिकाची पद्धतीने विकास कमी झालेला आहे, पण आमदार निधीवरती सर्व विकास पूर्ण झालेला आहे, त्याची काय आता कमी राहिलेली नाही। ठीक आहे, तुम्ही सांगा। मुंब्र्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विपक्ष असू द्या, दोन्हींकडून जे काही विकासाचे दावे केले जातात ते निरर्थक आणि तद्दन खोटे आहेत। विकासाच्या नावावर मुंब्र्यामध्ये फक्त भ्रष्टाचार झालेला आहे। एक्झॅक्ट, विकासाच्या नावावरती फक्त मुंब्र्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आपण पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांकडे जाणार आहोत। भगतजी, तुमच्यावरती स्पष्ट आरोप झालेला आहे, विकासाच्या नावावरती भ्रष्टाचार झालाय, काय उत्तर असणार आहे? मला या ठिकाणी जेवढे इथे बसलेले नागरिक आहेत त्यांना एक विनंती आहे की तुमच्या समोर जी वास्तू दिसते ती करोडोच्या संख्येत आहे, आणि ही वास्तू आहे मिनी स्टेडियम, त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे, सर्व काय आहे। हे ठाणे महानगरपालिकेची देण आहे। BJP आणि शिवसेना ही सत्तेमध्ये आहे आणि आम्ही दोघांही मिळून हा प्रयास केला आहे। आज मुंब्र्यामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये 120 रस्ते हे कॉन्क्रिटायझेशन झालेत। आताच्या बजेटमध्ये 80 रस्ते हे कॉन्क्रिटायझेशन आणि हे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने झालेले आहेत। आणि ह्या सत्तेमध्ये अजून एक गोष्ट सांगायची या ठिकाणी,
खासदार आल्यापासून आज दिव्याला तुम्हाला कालच उद्घाटन झालेलं आहे आणि जंक्शन हे खऱ्या रूपामध्ये जंक्शन आलेलं आहेत. मुंब्रामध्ये आज 2 फ्लायओव्हर येत आहेत. अशा अनेक गोष्टी आम्ही आणतोय, ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणतोय. सगळ्या गोष्टी ठाणे महापालिकेच्या वतीने आणतायत. मग सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा हा दावा आहे का विकास झालाय आणि तुम्ही म्हणतात विकास झाला नाही, नागरिकही तुमच्या बाजूचे आहेत. मग तुम्हाला नेमका कशा पद्धतीचा विकास एक्सपेक्टेड आहे? मेरे दोस्त उन्होंने बोला है कि विकास हुआ है, जैसे कि उन्होंने मिसाल दी है कि पीछे स्टेडियम है, तो बहुत अच्छी जगह पे प्रोग्राम भी रखा गया है. यहीं पर एक मिसाल ये मार्केट की भी है, जिसके अंदर करोड़ों रुपया सत्यानाश करके आज मार्केट खंडर पड़ी हुई है. ये इधर पे उर्दू स्कूल है, जिसका बजट जो है 3 करोड़ भी नहीं होता है, उसको 7 करोड़ 7.5 करोड़ तक पहुंचा दिया गया. और उसकी हालत आप देख सकते हैं. तो ये विकास नहीं, विनाश ही है. हा विकास नाही, विनाशाचा आहे. मी पुन्हा एकदा भाजपच्या प्रतिनिधींकडे जातोय. सर, शिवसेना म्हणते का भाजपच्या मदतीने आम्ही विकास केलेला आहे. MIMने पुन्हा सांगितलेलं आहे, समोरच मार्केट पडलेलं आहे, मार्केटची अवस्था काय झाली आपल्याला ती दिसते आहे. मग हा भ्रष्टाचार झालाय का आणि तो तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे, भ्रष्टाचार झाले आहेत. आम्ही खासदाराला बोलवलं होतं इथे. खासदार स्वतः आलं ते म्युन्सिपल स्कूलला आणि खासदार स्वतः स्टेटमेंट दिलंय की हा म्युन्सिपल स्कूलला भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार झालेला आहे. सुधीरजी तुमच्याकडे येतोय. तुमचा जर मित्रपक्ष म्हणत असेल भ्रष्टाचार केलाय, तुम्ही दावा विकासाचा करताय, नेमका विकास झालाय का भ्रष्टाचार झालाय? आपण मित्रपक्षाचं म्हटलंय, मित्रपक्षानेच क्लिअर केलेलं आहे का खासदार सैनी जे होते ते आलेत आणि आम्ही दोघं मिळून जर येथे भ्रष्टाचार झालेला आहे तर त्याची चौकशी चालू आहे. जर यांचा असा आरोप असेल की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तर तो जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, जे कोणी यांनी ज्याला ठेका घेतला असेल त्याच्यावरती इन्क्वायरी झालीच पाहिजे. नाही, पण मग भ्रष्टाचार झालेला आहे तर मग नुकसान नागरिकांचं होतंय. मग याला जबाबदार कोण? प्रशासन वाटतंय की नगरसेवक वाटतंय? जवाबदार प्रशासन भी है और सारे के सारे नगर सेवक भी है, क्योंकि उनके वार्ड में जितने भी UTWT के रोड हुए, आप कंपेयर करो थाना के रोड का और मुंब्रा के रोड का, आपको भ्रष्टाचार सामने सामने नजर आएगा. काका, तुम्ही सांगणार होतात काही? ऐकून घ्या. दारुल फाना मस्जिद जो फाउंटन मी बनवला, सगळ्या कौशा मुंब्रावाल्यांना माहीत आहे. 2010 साली बनवला. 1913 साली 2013ला स्थानिक नगरसेवक आणि आमदार उद्घाटन करतोय कलर मारून. कलर मारायला पैसे किती लागतात? अगदी बरोबर. 30-40 हजार लागले असतील. नगरसेवकांनी महानगरपालिकेचा निधी 4.5 लाख रुपये उचलला. 4.5 लाख रुपये उचलला. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. तुम्ही मला सांगा, हा जो दावा यांनी केलेला आहे, विकास कामं कमी झाल्यात आणि भ्रष्टाचार जास्त झाला. अभी जो बोले एकदम बराबर बोले. सब लोग नारियल सिर्फ तोड़ते हैं और मुंब्रा का विकास कोई नहीं देखता है, अपना विकास देखते हैं. पहले तो विकास क्या है वो समझना जरूरी है. हमारा मुंब्रा का हर आदमी परेशान है, ज़हनी विकास नहीं हुआ है. मुंब्रा का हर आदमी रोजगार से परेशान है, रोजगार का विकास नहीं हुआ है. हमारे बच्चों के एजुकेशन से खेला जा रहा है, हमारा विकास नहीं हुआ है. और ये सारी चीजें जो है ना बेवकूफ बना के झालर लगा के बताया जा रहा है. TV9च्या माध्यमातून माझा मुंब्र्यातील सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक प्रश्न आहे का प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि नगरसेवक सांगतो का सगळे कामं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. मग मुंब्र्यातील जनतेने निवडून दिलेले 11 नगरसेवक माशा मारत होते का? अगदी बरोबर आहे. सर, मी पुन्हा यांच्याकडे येतोय. या दोघांना एक कॉमन प्रश्न असणार आहे. आत्ताच आपण नागरिकांचं म्हणणं ऐकलं. त्यांचं म्हणणं आहे का विकास कुठल्याच बाबतीत झालेला नाहीये, शिक्षेच्या बाबतीत झालेला नाहीये, रोजगाराच्या बाबतीत झालेला नाहीये. मग तुम्ही दोघं जो दावा करतायत विकास झालाय, तो नेमका विकास कोणता आहे? मी आपल्याला एक सांगू इच्छितो का 95 पासून जेव्हापासून नगरपालिका स्थापन झाली आहे तेव्हापासून या ठिकाणी अनेक उर्दू स्कूल, अनेक मराठी माध्यमच्या शाळा, अनेक इंग्लिश माध्यमच्या शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत. हा एक गोष्ट वेगळी असेल कारण यांनी आमदारांचा विषय काढलाय. स्टेट गव्हर्नमेंटकडून काय आलं हे याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. पण ठाणे महानगरपालिकेने जे दिले ते मी छाती ठोक सांगू शकतो का उर्दू शाळा आम्ही दिलेल्या आहेत, इंग्लिश मिडियम दिलेले आहेत, मराठी मिडियम दिलेले आहेत. त्याचबरोबर जर काही प्रॉब्लेम असतील तर ते निश्चितच आम्ही सॉल्व्ह करू शकतो. आणि दुसरा राहिला इतर कुठला प्रश्न असेल तो माझ्या प्रभागातला नाही किंवा ह्या माझा विषय नाही. आपण फक्त तुमच्या प्रभागापुरता किंवा एका विशिष्ट प्रभागापुरता मर्यादित नव्हतं. आपण मुंब्र्याच्या विकासाबद्दल बोलतोय. वो लोग बोलते हैं कि विकास नहीं हुआ, वो अपने दिलों पे हाथ रख के बोल दे कि मुंब्रा शहर में 25 साल 9 घंटा लोड शेडिंग थी. आज शहर लोड शेडिंग से मुक्त हुआ है. शासकीय इमारत हुई है, कब्रिस्तान हुआ है. लोकांचा गोंधळ किती होतोय त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतोय का विकासाचे दावे काय आहेत. पुन्हा एकदा MIM कडे जाऊया. दावा किती केलाय, नागरिक काय म्हणतायत? हाँ, मुंब्रा की पब्लिक एक चीज जानना चाहती है. हमारे दोस्त शिवसेना के जो नगर सेवक हैं वो बोलते हैं कि विकास हमने किया है. हमारे दोस्त शानू पठान बोलते हैं जो राष्ट्रवादी से बोलते हैं हमारे आमदार ने विकास किया है. पहले ये लोग पब्लिक को बेवकूफ बना रहे हैं कि विकास किसने किया, पहले वो तो फैसला करें.
विकास झाले नाही झाले तुम्ही पब्लिकांना विचारला, पब्लिकांना ते सांगितलं ते विकास झाले असेल तरी पब्लिक बोलतात. बरोबर. पब्लिक बोलायचं त्रास आहेत क्या बोलायसाठी, किसी को डर नहीं है, अगर होता तो दिखाई देता. अगदी मुंबऱ्यातली जनता आपल्या मागण्यांसाठी आणि प्रश्नांसाठी प्रचंड आक्रमक झालेली आहे. त्यांची आक्रमकता आपण जाणून घेणार आहोत. मुंबऱ्यात खरोखर विकास झालाय का, झाला असेल तर तो विकास कोणी केलाय, सत्ताधाऱ्यांनी केलाय की विरोधकांनी केलाय की अजून कुठल्या समाजसेवकांनी केलेला आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा TV9 मराठी. आवाज कुणाचा या TV9च्या विशेष कार्यक्रमात मुंबऱ्यात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. जनरली ब्रेकपेक्षा हा ब्रेक फार मोठा झाला होता, कारण की मुंबऱ्यातली जनता ही प्रचंड प्रक्षोभक झालेली होती. त्यांना शांत करण्यासाठी जो वेळ लागलाय म्हणून हा ब्रेक मोठा झालेला आहे. पुन्हा एकदा आपण मुंबऱ्यातल्या जनतेकडे जातो आहोत. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. विकास झालेला नाहीये, विकासाच्या नावावरती भ्रष्टाचार झाला असा आरोप त्यांचा आहे. तुम्ही मला सांगा. मुझे मुमरा प्रभाग समिति के चेयरमैन से ये जानना है, शहर में 2 से 3 लाख बच्चे हैं, उनके खेलने के लिए मैदान कितना है पहले वो बताएं. यहाँ पे 3 से 4 लाख महिलाएं हैं, उनके घूमने के लिए गार्डन कितने हैं वो ये बताएं. ठीक है. और ये कब तक बनेंगे वो ये बताएं. अभी यहाँ पे कहा गया कि हमने स्कूल दिया, उर्दू मीडियम, हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम. मैं पूछना चाहता हूँ कि यहाँ पर एक ही इमारत में 9 स्कूल चल रही है, 12 स्कूल चल रही है, जिसमें 3 हाई स्कूल हैं और तीनों हाई स्कूल में प्राइमरी सेक्शन के टीचर पढ़ा रहे हैं. आज तक वहाँ पे टीचरों का अपॉइंटमेंट नहीं किया गया है और एक डिवीजन का परमिशन हुकूमत महाराष्ट्र से मिला हुआ है और 17 डिवीजन का परमिशन अब तक क्यों नहीं लिया गया. जर शाळा आहेत तर त्या शाळांना परमिशन नाहीये, शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत, हायस्कूलच्या शाळेला विद्यार्थी शिकवत आहेत. आणि शानूजी, लोकांनी क्लिअर कट तुम्हाला विचारलेलं आहे, तुमची जबाबदारी आहे उत्तर देण्याची. देखिए, सबसे पहली बात तो ये कि भ्रष्टाचार अगर कभी होता है तो उसके सत्ताधारी जिसकी सरकार रहती है उसके ऊपर ज़्यादा जिम्मेदारी रहती है. 25 साल महापालिका में शिवसेना की सरकार थी. एक अपोजिशन लीडर, हम लोग के पास अपोजिशन लीडर है, उसके माध्यम से हम लोग को जितना हो सकता था विकास हमने मुमरा शहर के लिए विकास किया है. मैदान, लोगों ने पूछा कि मैदान कितने हैं, ऐसे 4 मैदान हैं, ग्राउंड है, जिनके लिए हम फंड लड़के लाते हैं, जिनके लिए फंड हमारे आमदार लाते हैं, जिनके लिए हमारे कॉर्पोरेटर मुमरा के लड़के लाते हैं. जितना हमारी मजबूरी है कि हमारे पास महापालिका की सत्ता नहीं है. महापालिका की सत्ता होती मला तो हम ज्यादा विकास कर. भगतजी, यांचा हा जो दावा आहे का फंड येत आहेत, फंड येऊन ते विकास देखील करून दाखवत आहेत, मग त्यांना सत्तेची आवश्यकता काय आहे. आता ते स्वतः सांगतायत की फंड येत आहेत, मग फंडचा दुरुपयोग कोण करतो, फंडचा दुरुपयोग कोण करतो मला ते सांगा. शानूजी, फंडचा दुरुपयोग होतो असा आरोप आहे. फंड, देखिए, अगर फंड का दुरुपयोग हो रहा है तो वो रोकने का काम जिसकी सत्ता उसका है. महापौर जिसके हाथ में, जिसके आपके पास अगर मुमरा शहर में कोई घोटाला होता है या कलवा में होता है या थाना में किधर भी होता है तो शिवसेना के महापौर सो रहे हैं क्या. साहब, सबसे बड़ी बात तो ये है कि जब डेवलपमेंट की बात आती है तो ये बोलते हैं हमने किया, वो बोलते हैं हमने किया. जब भ्रष्टाचार की बात आती है तो बोलते उन्होंने किया, ये बोलते इन्होंने किया. फैसला तो कर ले. सर, काय वाटतंय तुम्हाला, तुम्ही दोघेही, म्हणजे मी पुन्हा एकदा काँग्रेस आणि समाजवादीकडे जाणार आहे. देखिए, अभी यहाँ पे जो भ्रष्टाचार की और फंड का दुरुपयोग की जो बात चल रही है, तो मैं आपके पीछे ही बताऊंगा कि फंड का इतना खतरनाक दुरुपयोग हुआ है कि ये मार्केट के पीछे लाखों रुपए खर्च हुआ है और महानगर पालिका ने राइटिंग में लिख के दिया है कि ये मार्केट इलीगल है. अब इलीगल कामों के लिए एक MRTP एक्ट रखा गया है, तो इस पे MRTP किस पे बैठना चाहिए, आप मुझे बताइए. अगदी बरोबर है. मैं एक बात और क्लियर कर दूं, शायद जनता को ये बात मालूम नहीं है. 5 साल से थाने महानगर पालिका 20 लाख रुपीस स्पेशल फॉर कब्रिस्तान के लिए अलॉटमेंट करती है. मैं आज ये आपके सबके सामने बताना चाहता हूँ, 5 साल तक हमारे मुमरा कौसा में 1 रुपया भी स्पेशल फॉर कब्रिस्तान के लिए नहीं आया. सिर्फ के सिर्फ वो थाना में गया. तो हमारे नगर सेवक कहाँ है. नगरसेवक काय करतायत. सर, तुमच्यावरती स्पष्ट आरोप होतोय, सत्ताधारी पक्षाचे आहात आपण. मुमरा प्रभाग समिति के अंदर जो है कोई बीजेपी के लोग नहीं है. अगदी बरोबर. शानूजी, तुमच्याकडे येतोय, तुम्ही या प्रभाग समितीचे अध्यक्ष आहात. आता भगतजी जसं म्हणाले का जर फंडाचा दुरुपयोग होतोय, तुम्ही म्हणतात अधिकार डाल के देख लीजिए. मुमरा के अंदर इतना पैसा कब्रिस्तान में अभी हम लोग ने लाए हैं, नगर सेवकों ने लड़के, उतना कभी किसी ने 25 साल में लाया नहीं है. और अपने दिल पे हाथ रख के अमरूद नगर कब्रिस्तान में देख लीजिए, मित्तल के ऊपर 2 करोड़ 54 लाख रुपए की बाउंड्री का काम टेंडर हो चुका है. भरनी और बाउंड्री का काम नया काम कब्रिस्तान आमदार के नेतृत्व में हो रहा है. मग हे जर सगळं होत आहे तर तुमच्याकडे येतोय, आपण बघतोय का मुंबऱ्याचा विकास होतोय, काही जण म्हणतायत भ्रष्टाचार होतोय, नेमकं काय होतंय. मुमरा का विकास और डेवलपमेंट ये जनता के सामने है. ये स्टेडियम का डेवलपमेंट कौन लाया, यहाँ का आमदार डॉक्टर जितेंद्र अवार्ड लाया.
यहाँ का जो नगर सेवक है वो पूरी मेहनत करके कॉर्पोरेशन के पास जा करके गली गली का कंक्रीट करवाया। 1993 पासून आमची ठाणे महानगरपालिकेची जी सत्ता आहे ते शिवसेनेकडे आहेत. आमचं हेच म्हणणं आहे की आम्ही संपूर्ण डेव्हलपमेंट नाही केला, पण जेवढा आमच्याकडनं आमचं होऊ शकते. आमचे इथे 14 नगरसेवक आहेत, आमचा आमदार होता, आम्ही ते प्रयत्न केला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आम्ही नवीन कब्रस्तानासाठी आरक्षण करून 2,54,00,000 रुपये करून ते आम्ही करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या समोर स्टेडियम आहे ते 1982 साली आमचे जे ठाणे महानगरपालिकेची हद्दी झाली, त्याच्यानंतर ते रिझर्वेशन होता. या लोकांनी का नाही केला? आज आम्ही लोकांनी करून दाखवला. ठीक आहे सर, ये रिजर्वेशंस और घड़ी घड़ी भ्रष्टाचार और यही सब बातों में ये मुद्दे अटका के रखे हुए यहाँ पर। मुमरा में अगर विकास हुआ होता तो यहाँ पर ये जो चंद मुट्ठी भर लोग यहाँ पर ये लोग लेकर आए हैं और उनके सामने इतनी सारी पब्लिक उनके खिलाफ बात करी है, ये इसका सबूत है कि यहाँ पर 1 रुपए का विकास नहीं हुआ। अभी हमारे यहाँ के अध्यक्ष साहब ने थोड़ी देर पहले कहा कि ये लोग कोई आंदोलन करते हैं क्या, तो हम लोग को आंदोलन करने की, झूठे आंदोलन करने की स्पेसिफिकली जरूरत नहीं है. इसी वजह से उनके ऊपर अट्रॉसिटी दाखल हुआ. अगदी आपण मी शानूजी एकदा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारताय, पुन्हा एकदा जनतेकडे जातोय. जर विकास झाल्याचा दावा केला जातोय मग लोक आपल्या विरोधात का आहेत? नहीं हुआ तो 50,000 वोट से आमदार जीतता क्या? जनता ने विरोधियों के मुंह पे 50,000 का लाफा मारा है, वो बस नहीं है. अरे अब तो सुधर जाओ. अभी कॉर्पोरेशन, अगर आने वाले कॉर्पोरेशन में मालूम पड़ जाएगा. अगदी सर, तुम्हालाही प्रश्न आहे. एकदा ते म्हणतायत का विकास झालेला नाहीये, सत्ताधारी मदत करत नाही आणि आता दावा करतात विकास झाला. मला एकच प्रश्न पडतोय, प्रत्येक माणूस बोलतोय का हा ह्यांनी एकाने सांगितलं ह्यांनी विकास केला, दुसऱ्याने सांगितलं दुसऱ्याने विकास केला. मला मुळात प्रश्न विचारायचा आहे का ती पार्टी आहे ती तर खोटं बोलत नाही ना, त्याच्या ते ठाणे महानगरपालिकेची पार्टी लिहिलेली आहे. पण मग स्टेट गव्हर्नमेंटचा इथं विषय कुठला आला? मला एकच सांगायचं इथे, एक अशी पार्टी दाखवा, एक जी स्टेट गव्हर्नमेंटची आहे. चला पुन्हा नागरिकांना विचारणार आहे. जर त्यांचं म्हणणं असं आहे की जी कामं नगरसेवकांचे बोर्ड लागलेत, आमदारांनी काय कामं केली? सर, ये आमदार ने मोदी का भूत दिखा के 50,000 वोट लिया था, मोदी का भूत दिखा के, और उसके बाद में इन्होंने ही वापस से बिना शर्त समर्थन देके उसको समर्थन दे दिया बीजेपी को. क्यों दिया? 50,000 का मोदी का भूत दिखा के इन्होंने वोट लिया था. ठीक है, सबसे पहले मैं यहाँ जितने अपने आज़ाद मौजूद हैं मैं आप सबका शुक्रगुजार करता हूँ. आप जितने यहाँ खड़े हैं सब माशाल्लाह मोहब्बर है. आप लोग विकास विकास विकास, कोई गटर, कोई स्कूल, कोई क्या लेके बैठा हुआ है. विकास खाली काम का होता है या नौजवान नस्ल का भी होता है? यहाँ की नस्ल, ये चरस का होलसेल मार्केट जो मार्केट बनाया गया था, जिसलिए बनाया गया था वो होलसेल मार्केट बन चुका है. ये स्टेडियम किस लिए बनाया गया है? स्टेडियम है, बच्चों को खेलने को जगह नहीं है, स्कूल है, पढ़ने को जगह नहीं है, टॉयलेट चर्सी करती लोग यूज कर रहे हैं. ये जो बाजार बनाई गई थी, ये बाजार आज चरस का होलसेल मार्केट बन चुका है. ये इलाका मुमरा का बेहतरीन इलाकों में से एक था, आज बदतरीन इलाकों में से एक हो चुका है. आपण बघितलं, स्टेडियम आहे पण खेळायला जागा नाहीये, शाळा आहे पण शिकवायला शिक्षक नाहीयेत, विद्यार्थी आहेत पण त्यांना शिक्षण घेता येत नाहीये. अनेक समस्या मुंबईच्या आहेत. एका ठिकाणी वाट दिसते आहे मात्र त्या वाटेने जायला कोणी तयार नाहीयेत. नेमकं काय होतंय? लोकप्रतिनिधी कुठे कमी पडले, स्थानिक जनता कुठे कमी पडलेली आहे, याची उत्तर आपण घेणारच आहोत. मात्र पुन्हा एकदा वेळ झालेली एका छोट्याशा